या जनगणनेत तुमची जात काय आहे हे विचारलं जाणार आहे, पण सरकारला तुमच्या जातीचं करायचंय काय, तर येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण देशात जनगणना सुरू होणार आहे, जी की 2 टप्प्यात पार पडणार आहे. आणि पहिल्या फेजमध्ये तुमच्या घराची माहिती गोळा केली जाणार आहे, जसं की तुमच्या घरामध्ये फरशी आहे का, तुमचं घर सिमेंटनी बनलंय का, तुमच्या घरात पाणी येतं का, वॉशरूम आहे का, घरात पुरुष किती, घरात महिला किती, असे तब्बल 33 क्वेश्चन म्हणजे प्रश्न तुम्हाला या पहिल्या फेजमध्ये विचारले जाणार आहेत. पण जनगणना तर लोकसंख्या किती असते यासाठी असते ना, मग सरकारला तुमचं घर कसं आहे याचं काय करायचंय, तर सरकारला या सर्व प्रश्नामधून भारतातील जनतेचे लिव्हिंग स्टँडर्ड माहिती होतील. म्हणजे समजा 60% लोकांकडे पक्के घर नाहीये, सिमेंटचे घर नाहीये, आणि 40% लोकांकडे सिमेंटचे घर आहे. मग आता सरकार काय करेल की त्या 60% लोकांसाठी एखादी हाऊसिंग स्कीम काढेल किंवा वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून त्यांना घर बांधून देण्यात येईल किंवा त्यांना मदत करण्यात येईल. आणि असं समजा वॉशरूम किंवा टॉयलेट्स हे किती घरामध्ये नाहीतं, कोणत्या एरियामध्ये नाहीतं, हे सरकारला माहिती झाल्यानंतर एखादी योजना काढून त्या भागामध्ये टॉयलेट किंवा वॉशरूम बांधण्यात येतील. तसेच शाळा, हॉस्पिटल किंवा कॉलेज हे कोणत्या एरियामध्ये बांधायचे याचा संपूर्ण अंदाज सरकारला या डेटावरून येतो. आता हे झालं पहिल्या फेजमध्ये. दुसऱ्या फेजमध्ये शिक्षण, नोकऱ्या, व्यवसाय किंवा जात, धर्म या संपूर्ण गोष्टींची माहिती तुमच्याकडून घेतली जाईल, ज्या आधारे आर्थिक बळकटीकरणासाठी कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये काय काय उपाययोजना केल्या जाव्यात हे सरकारच्या लक्षात येईल. आणि कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या नाही तिथे नोकऱ्या वाढवणे किंवा कोणती जातीचे लोक, कोणत्या धर्माचे लोक मागे राहिलेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, हे सर्व सरकार या डेटाच्या माध्यमातून करेल. म्हणजे जनगणना फक्त डोके मोजण्यासाठी नाही, तर पुढील 10 वर्षात सरकारने कोणकोणते कामं केले पाहिजेत, कोणत्या दिशेने केले पाहिजेत, हे सर्व ठरवायला ही जनगणना मदत करते. आणि यावेळेस तब्बल 16 वर्षांनी जनगणना होते. तशी तर 10 वर्षांनी व्हायला पाहिजे, पण कोविडमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. व यावेळेस जाती व धर्म हे सुद्धा नोंदवण्यात येणार आहे, जे की 1931 मध्ये शेवटचं नोंदवलं गेलं होतं. त्यामुळे यावेळेसची जनगणना ही खास आहे आणि त्यात ऑनलाईन सुद्धा आहे. म्हणून प्रत्येकाने खरी व व्यवस्थित माहिती देणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा. धन्यवाद.